फर्स्ट पार्ट मध्ये आपण या कुर्तीचं कटिंग पाहिलं होतं। जुन्या साडीपासून स्लीवलेस कुर्ती कशी बनवायची हे आपण शिकतोय। तर दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला मी ह्याचे स्टिचिंग दाखवणार आहे। हॅलो एव्हरीवन, मी किशोरी डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण ह्या कुर्तीचे स्टिचिंग पाहतोय। त्यामध्ये आता हे कटिंग करून आपलं रेडी झालेलं होतं। मी त्याला हे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडून घेतलेलं आहे। आता ह्याचं आपण स्टिचिंग चालू करूया। त्याआधी एक आपण महत्त्वाची गोष्ट करायची होती की आपण स्लीवलेस कटिंग केलं होतं, त्यामध्ये आपल्याला हा पार्ट आपण कटिंग केलेला होता। आपल्याला इथे बेल्ट काटाची लावायची आहे, बॉर्डरची लावणार आहोत। तर त्यासाठी आपण हे कटिंग केलं होतं। त्यानंतर मी हा खालचा पार्ट इथून कट केलेला होता। तर आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचे की आपल्याला हा बेल्ट किती लागणार आहे। हा बेल्ट आपला 4.5 इंचाचा आहे, पण इथे मार्जिन आपल्याला स्टिचिंग साठी अर्धा इंच जाणार। तर आपल्यासाठी हा 4 इंचाचाच बेल्ट असणार आहे। हा 4 इंचाचा बेल्ट पुढून 4 इंच आणि मागून 4 इंच म्हणजे 8 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं आपल्याला 9 इंचाचा एक साइडला बेल्ट रेडी बनवायचा आहे। तो रेडी आपल्याला 2 इंच आहे मार्जिन सहित, तर आपल्याला तो रेडी 1.5 इंचाचा झाला पाहिजे। दोन्ही मिळून ही 18 इंचाची पट्टी आहे आणि आपण लाइनिंग पण आपण 18 इंचाचंच घेतलंय। आता आपण हे स्टिच करून घेऊया। हे मी उलट ठेवलेलं आहे, सरळ फॅब्रिक आतमध्ये आहे। आधी आपण उलट बाजूवर एका बाजूने हे स्टिच करून घेऊया। आपल्याला हे ओपन करायचंय, आतमध्ये करून हे ओपन करून घ्यायचं। हे इक्वल डिझाइन नव्हती, त्यामुळे थोडी 1.5 इंचापेक्षा थोडी छोटी पट्टी बनवली आहे। तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही साइडची हे जी पट्टी बनवली ते बनवू शकता। आपण साइडने इथे दोन्हीकडे स्टिच करून त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय। आठ इंचावर जो गळ्याचा पार्ट आहे, हा नेकचा पार्ट आहे, तिथे आपण कॅनव्हास पण बसवू शकतो किंवा आपण जी गळ्याला आपण ब्लाउजला वगैरे जी पट्टी बसवतो ती पण बसवू शकतो। आता हे फॅब्रिक थोडंसं लूज आहे, त्यामुळे कॅनव्हास बसवलेलं थोडं बेटर राहील, त्यामुळे नेक पण व्यवस्थित येईल। पण इथे आहे तिथे आपल्याला हात शिलाईची पट्टीच बसवावी लागणार आहे, इथे आपल्याला कॅनव्हास बसवायचं नाही। कॅनव्हास तयार करून आपण घेतला आहे, आता आपण ते बसवूया। त्यावर आपण वरती आता स्टिच करणार नाहीये। फायनल हे पण पट्टी आणि ह्या पट्ट्या बसवल्यानंतर आपण फायनल स्टिच करणार आहे। आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला हेल्पफुल वाटतात काय, ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला ह्यामध्ये काही समजत नसेल, व्हिडिओ मध्ये काही डाउट्स असतील तर तुम्ही मला तेही सांगा, तुमच्या कमेंटला रिप्लाय नक्की दिला जाईल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। असेच इंटरेस्टिंग आणि तुम्हाला हेल्पफुल होईल असे व्हिडिओ आपण नक्की टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण हे 1.5 इंचाची पट्टी तयार केली आहे, आता ती फोल्ड करून बनवलेल्या पट्ट्या आहेत त्या आपण जो आपला स्लीवलेसचा जो आर्म होलचा पार्ट होता त्याला लावून घेऊया। चारी पार्टला आपण हे रेडी करून घेतलं आहे। आपल्याला त्यानंतर हे जी पट्टी केली होती आपण स्लीव्ह शोल्डर साठी ते आपण इथे अटॅच करून घेऊया।
दुसरी पण पट्टी आपण लावून घेऊया। हे सेट करताना अशी करायची आहे आपल्याला की हे सेट केल्यानंतर फक्त हे पट्टीच्या साईडचाच हा कॉर्नर राहायला पाहिजे। सेट करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय। बघून घ्या परत कशी सेट करते मी। स्टिच येताना फक्त आपल्याला इथे पट्टीच इक्वल दिसली पाहिजे। पाहू शकता तुम्ही। त्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळेस तुमचं हे फोल्ड होणार आहे इथे, त्यावेळेस फक्त आपल्याला हे स्ट्रिपच दिसणार आहे। त्यामुळे फिनिशिंग पण सुंदर दिसणार आहे। त्यानंतर आपण इथे फिनिशिंग टिप देऊया। तुम्हाला जर वरती स्टिच नको असेल इथे तर तुम्ही हात शिलाई पण फक्त करू शकता। प्रेसने हे सेट करून घ्यायचं, त्यानंतर हात शिलाई करून घ्यायची। हे पाहू शकता फिनिशिंग, दोन्ही पार्टचं फिनिशिंग किती सुंदर झालंय। ह्या कुर्तीचा हा मेन पार्ट आहे। हे फिनिशिंग सुंदर आलं तरच तुमची कुर्ती सुंदर दिसणार आहे। सेंटरला हा खूप आपण एक काट लावणार आहे इथे। सेंटरला खूप टॉप प्लेन दिसतोय, त्यामुळे आपण सेंटरला इथे एक काट लावून घेऊया। एका साइडला आपण जेवढे मार्जिन घेतले होते तेवढेच मार्जिन आपण सेम दुसऱ्या साइडला घ्यायचे आहे आणि मार्किंग करून घ्यायचे। मार्किंग केल्यावर आपल्याला त्यावर स्टिच करून घ्यायचे आहे। स्टिच केल्यानंतर आपल्याला आणखीन एक स्टिच साइडला करून घ्यायचे आहे। तसेच सेम आपण दुसऱ्याही साइडला स्टिच करून घ्यायचे आहे। 2 स्टिच करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण कट रेडी करायचा आहे। कट फिनिशिंग मध्ये येण्यासाठी एक स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कट फोल्ड करून फिनिशिंग मध्ये स्टिच करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कट खूप छान फिनिशिंग मध्ये तयार होतो। तसेच याचा फायनल लुक ही आपल्याला पाहायचा आहे, तरी हा व्हिडिओ स्किप करू नका किंवा लिव्ह होऊ नका। पाहू शकता तुम्ही फिटिंग किती सुंदर आलंय कुर्तीचं फिटिंग आणि फिनिशिंग सुद्धा। चेनमुळे ते प्रॉपर फिटिंग मध्ये बसलेलं आहे कुर्ती। जुन्या साडीपासून तुम्ही पण असे छान छान कुर्ती बनवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। असेच छान छान व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही।